हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 12 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड होता. एखाद्या सिनेमासारखं ॲक्शन, त्यानंतर इमोशन या सगळ्यांचा ओव्हरडोस होता. आजच्या एपिसोडमध्ये खूप भारी भारी गोष्टी घडल्या आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर अनुसूया आणि समर यांनी जे मारेकरी पाठवले होते त्यांनी बाळजाबाईला किडनॅप केलं आणि बाळजाबाईच्या डोक्यात दगड घालून ते बाळजाबाईचा जीव घेणार होते. पण तेवढ्यात कृष्णा तेथे पोहोचली. कृष्णाने बाळजाबाईचा जीव वाचवला. तेव्हा बाळजाबाई बदलली. बाळजाबाईला समजलं की कृष्णा किती चांगली आहे. कृष्णाने आपला जीव वाचवला. ज्या कृष्णाचा जीव मी घ्यायला निघाले होते त्या कृष्णाने माझा जीव वाचवला. त्यामुळे बाळजाबाईला कृष्णाबद्दलचे जेवढे गैरसमज होते तेवढे सगळे दूर झाले आणि आता बाळजाबाई सुधारणार आहे. पण त्याच वेळेस या गुंडांनी कृष्णावर जीव घेणा हल्ला केला. कृष्णाच्या डोक्यात काठी घातली. दुष्यंत तेथे पोहोचला, कृष्णाला वाचवलं. पण आता कृष्णा हॉस्पिटलमध्ये असताना समर पुन्हा एकदा कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता हॉस्पिटलमध्येच कृष्णाचा जीव जाऊ शकतो. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही आपल्या घरातील अंगणात तुळशीमाईला नमस्कार करते आणि प्रार्थना करते. तुळशीमाई, बाळजाबाईच्या जीवावर संकट आलंय, ते संकट दूर कर. दुष्यंत सरकार यांना सगळी सुख दे. आढराव, अनुसूया सासूबाई यांना आयुष्यभर असंच प्रेमाने एकत्र राहू दे. पूजा आणि समर या दोघांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना कृष्णा करत असते. आणि तेवढ्यात तिला आठवतं की दुष्यंत सरकार हे तर गावातील गावकऱ्यांना भेटताय की त्यांच्या कोणकोणत्या जमिनी बाळजाबाईने लुबाडल्या आहेत. मला सुद्धा पंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या सगळ्या जमिनींचा हिशोब पाहायला पाहिजे, असा विचार करून कृष्णा ही पंचायतीला जायला निघते. आणि इकडे समर हा पंचायतीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. पाण्याच्या टाकीचं कंत्राट कुणी कुणी भरलंय या सगळ्या निविदा पाहण्यासाठी. तेवढ्यात त्याला वाटतं आपण आपल्या मारेकऱ्यांना कॉल करून विचारायला पाहिजे ते घरी पोहोचले की नाही. आणि समर या मारेकऱ्यांना कॉल करतो. तर हे मारेकरी कृष्णाच्या घराबाहेर पोहोचलेले असतात आणि समरचा कॉल उचलतात. समर त्यांना विचारतो पोहोचला की नाही. मारेकरी सांगतात, व्हय समर सरकार, आम्ही तुमच्या घराबाहेर पोहोचलो आहोत आणि थोड्याच वेळात आमचं काम सुरू करू. समर त्यांना सांगतो, व्हय, त्या बाळजाबाईला काही पण करायचं, बेशुद्ध करायचं आणि मग आपल्याला ठरलेल्या ठिकाणी घेऊन यायचं, तिची राख करायची. कोणालासुद्धा तिचा एकही पुरावा मिळायला नको. मारेकरी म्हणतात, ठीक आहे समर सरकार, आणि ते फोन कट करतात. इकडे बाळजाबाई घरात असते आणि दलपतला सांगते, दलपत भाऊजी, आपल्या माणसांना सांगा की पाण्याच्या टाकीवर उभे राहा, आडमाळात उभे राहा, लपून बसा. पण एकदा का कृष्णा समोर आली की मग कृष्णाला संपवायचं. माझ्या चेहऱ्यासमोर तिचा जीव मला जाताना पाहायचा आहे. दलपत म्हणतो, ठीक आहे बाळजाबाई. आणि इकडे बाळजाबाईला मारण्यासाठीच हे मारेकरी घरात येत असतात. समर विचार करतो, आईला सुद्धा सांगतो आणि समर अनुसूयाला कॉल करतो. अनुसूया विचारते, समर ते मारेकरी पोहोचले का? समर सांगतो, व्हय आहे, ते घरात पोहोचले आहेत, तू तयार राहा. अनुसूया म्हणते, ठीक आहे. आणि इकडे बाळजाबाई ही दलपतला म्हणते, दलपत भाऊजी, आता थोड्याच वेळात बारक्याचा कॉल येईल आणि मग आपल्याला आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं व्हायलाच पाहिजे. आज कोणत्याही परिस्थितीत कृष्णाचा जीव जायलाच पाहिजे. कृष्णा तिच्या फटफटीवर पंचायतीच्या ऑफिसमध्ये जायला निघते आणि बाळजाबाईची माणसांचं कृष्णावर लक्षच असतं. बाळजाबाईची माणसं लगेच बाळजाबाईला फोन करून सांगतात, कृष्णा पंचायतीच्या ऑफिसमध्ये जायला निघाली आहे. बाळजाबाईला आश्चर्यच वाटतं की एवढ्या सकाळी सकाळी ती का जातीये, ती तर रोज दुपारी जात असते. बाळजाबाई दलपतला सांगते, दलपत भाऊजी, कृष्णा एवढ्या सकाळी ऑफिसमध्ये गेली आहे, पण काही झालं तरी आजचा वार खाली जायला नको. आज कोणत्याही परिस्थितीत आपण कृष्णाला संपवायचं. आज कृष्णा मेलीच पाहिजे. म्हणजे एकीकडे बाळजाबाईचीच मरायची वेळ आली आहे आणि बाळजाबाई ही कृष्णाला मारण्याचा विचार करते. बाळजाबाई आणि दलपत पंचायत ऑफिसकडे जायला निघतात आणि त्याच वेळेस समरने पाठवलेले मारेकरी घराच्या दरवाजासमोर उभे राहतात आणि म्हणतात, माई भिक्षा दे, माई भिक्षा दे माई. बाळजाबाई चिडून म्हणते, ए कोण रे तुम्ही, चला निघा, काय भिक्षा मिळणार नाही, जा दुसऱ्या दारात. पण हे गुंड काय ऐकत नाही आणि म्हणतात, ए माई असं करू नको, गरीबाला भिक्षा दे.
किती दिवसापासून जेवण नाही केलंय. बाळजाबाई चिडून म्हणते, सांगितलेलं कळत नाही का, महत्त्वाच्या कामासाठी चाललो आम्ही, सकाळी सकाळी वेळ वाया घालू नका, चला निघा इथून. आणि मग हे मारेकरी त्यांच्या तोंडाला कपडा गुंडाळतात आणि त्यांच्या हातामध्ये काहीतरी असतं, यामुळे धूर करतात. हा विषारी धूर असतो आणि या धुराचा बाळजाबाई आणि दलपतला खूप त्रास होतो. बाळजाबाई विचारते, ए काय करताय? आणि हे गुंड घरात शिरतात. बाळजाबाई दलपतला खोकला येत असतो, या धुराचा खूप त्रास होत असतो आणि हे गुंड घरामध्ये येतात आणि आणखीनच मोठा धूर करतात. हा विषारी धूर असतो ज्यामुळे दलपत बेशुद्ध पडतो. बाळजाबाई सुद्धा बेशुद्ध पडते आणि त्याच वेळेस मैनावती तेथे येते आणि विचारते, अहो बाळजाबाई काय झालं तुम्हाला, बेशुद्ध कसे झालं तुम्ही? आणि विचारते, ए कोण रे तुम्ही? पण हे गुंड मैनावतीला सुद्धा धूर देतात आणि मैनावती सुद्धा बेशुद्ध पडते. बाळजाबाई बेशुद्ध पडली त्यामुळे गुंडांना खूप आनंद होतो. तेवढ्यात अनुसूया खाली येते आणि विचारते, झालं का काम? तर हे गुंड सांगतात, व्हय मालकीनबाई काम झालंय. तर अनुसूया चिडून म्हणते, काय काम झालंय? या बाळजाबाईला बेशुद्ध करायला तुम्हाला नाही बोलवलंय, तर तिला मारायला बोलवलंय. आत्ताच्या आता तिला पोत्यात घालायचं, माळ रानावर न्यायचं आणि तिला आग लावायची. तिचा एक केस सुद्धा कोणाला सापडायला नको, एवढं लक्षात ठेवा. गुंड म्हणतात, व्हय मालकीनबाई. आणि मग गुंड हे लगेच बाळजाबाईला पोत्यात भरायची तयारी सुरू करतात. अनुसूयाने ठरवलेलं असतं की मला त्या कैदासिनीचं तोंड पुन्हा पाहायचं नाहीये. इकडे समर पंचायतीच्या ऑफिसमध्ये कंत्राटाची फाईल शोधत असतो, ज्यामध्ये बाकीच्या लोकांनी भरलेल्या निविदा असतील. तो एकानंतर एक फाईल पाहतो, पण त्याला कोणत्याच फाईलमध्ये हे निविदा सापडत नाही. समर विचार करतो, हे सगळं काय होतंय, मला त्या निविदांची फाईल का सापडत नाहीये? आणि तेवढ्यात कृष्णा पंचायतीच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि समरला विचारते, समर तू येथे काय करतोयस? कृष्णाला पाहून समरच्या पायाखालची जमीनच सरकते. समर विचार करतो, कृष्णा येथे कशी? ही तर घरात असायला पाहिजे होती, बेशुद्ध व्हायला पाहिजे होती, ही येथे कशी पोहोचली? कृष्णा समरला जाब विचारते, समर काय विचारलं मी तुला, तू येथे काय करतोयस? समरला काय बोलावं ते कळतच नाही. आणि इकडे घरामध्ये हे जे समरने पाठवलेले मारेकरी असतात ते बाळजाबाईला पोत्यात भरत असतात. अनुसूया म्हणते, अरे लवकर करा, आणि कृष्णा कोठे? तर हे मारेकरी सांगतात, कोण कृष्णा? आम्हाला ते तिघेच दिसले, आम्ही त्यांनाच बेशुद्ध केलं. अनुसूयाला मोठा धक्काच बसतो की कृष्णा घरात नाहीये. अनुसूया म्हणते, चला लवकर तिला पोत्यात भरा, जर ती कृष्णा आली ना तर आपलं काही खरं नाही. गुंड बाळजाबाईला पोत्यात भरत असतात आणि इकडे कृष्णा समरला जाब विचारते, समर काय विचारते मी तुला, तू येथे काय करतोय आणि या फाईलमध्ये काय शोधतोय? समर हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी खोटं बोलणार नाही, मी तुला म्हणालो होतो मला ते कंत्राटाची फाईल दाखव, मला ते कंत्राट मिळालंच पाहिजे. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, समर निघ आत्ताच्या आत्ता इथून. समर म्हणतो, अगं कृष्णा तू बऱ्या बोलाने दे बरं का, नाहीतर मग. कृष्णा चिडून विचारते, नाहीतर मग काय? तुझे रोज नवीन नवीन रंग दिसायलेत आणि तू मला धमकी देतोय. समर प्रेमाने म्हणतो, कृष्णा मला असं बोलायचं नाहीये, पण कंत्राट आपल्याला मिळेल तर आपल्या घरातच पैसा येईल ना. कृष्णा चिडून म्हणते, समर आत्ताच्या आत्ता जा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. समर चिडून म्हणतो, ठीक आहे बघून घेईन तुला. कृष्णा त्याच्याकडे रागारागाने पाहते. समर तेथून निघून जातो. कृष्णा विचार करते, समर असं का करतोय, त्याचं वागणं इतकं का बदललंय, मला याबद्दल दुष्यंत सरकारांशी बोलावंच लागेल, असा विचार कृष्णा करते आणि या सगळ्या फाईल जागेवर ठेवून देते. तेवढ्यात समर अनुसूयाला कॉल करतो आणि विचारतो, आय काम झालं की नाही? तर अनुसूया सांगते, व्हय त्या बाळाला बेशुद्ध केलंय, आता पोत्यात भरताय. समर म्हणतो, ती कृष्णा इकडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आली होती, माझं काम तर झालंच नाही, पण आता जर ती घरी आली ना तर सगळं आपल्यावरच उलटेल. अनुसूया म्हणते, व्हय व्हय मी इकडचं सांभाळते, तू फोन कट कर. समर फोन कट करतो आणि अनुसूया लवकरात लवकर या गुंडांना बाळजाबाईला पोत्यात भरायला सांगते. गुंड म्हणतात, ही बाळजाबाईला जाड आहे. तर अनुसूया म्हणते, अरे तुला कोणी तिला डोक्यावर घ्यायला सांगितलंय, ने फरफटत. आणि हे गुंड बाळजाबाईला फरफटत बाहेर नेऊ लागतात. तर अनुसूया म्हणते, ए कुठे चालला, मला तर बेशुद्ध करा. हे गुंड पुन्हा एकदा धूर करतात आणि अनुसूया बेशुद्ध होऊन पडते. म्हणजे घरात सगळे बेशुद्ध झालेले असतात. अनुसूयाचा हा मास्टर प्लॅन असतो. इकडे कृष्णा ही विचार करते की दुष्यंत सरकारांना हे सांगायलाच हवं या समरने काय केलं. आणि कृष्णा दुष्यंतला कॉल लावते, पण दुष्यंत काही फोन उचलत नाही. कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार का फोन उचलत नाहीये?
याचा अर्थ दुष्यंत सरकार घरी नाही आहे आणि मी सुद्धा घरी नाही आहे. बाळजाबाई घरी एकट्याच आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना असं घरी एकटं सोडून चांगलं नाही आहे असा विचार करून कृष्णा ही लगेच घरी यायला निघते. आणि इकडे समरने पाठवले मारेकरी बाळजाबाईला घराबाहेर घेऊन येतात आणि त्यांच्या टेम्पोमध्ये तिचं हे गाठोडं ठेवून देतात. आणि इकडे कृष्णा ही लगेचच आपल्या पंचायतीच्या कार्यालयाबाहेर येते, फटफटीवर बसते आणि तेथून घरी जायला निघते. बाळजाबाईने पाठवलेले मारेकरी हे पंचायतीच्या बाहेरच उभे असतात आणि ते विचार करतात कृष्णा तर निघाली आहे, आता बाळजाबाईला फोन करावा लागेल. इकडे समरसुद्धा हे पाहतो आणि विचार करतो ही कृष्णा तर घरी चालली आहे, लवकरात लवकर त्या मारेकऱ्यांचा फोन यायला पाहिजे, त्यांचं काम झालं की नाही. आणि बाळजाबाईने पाठवलेले मारेकरी विचार करतात की आता बाळजाबाईला फोन करायला पाहिजे. ते बाळजाबाईला फोन करतात, पण बाळजाबाई तर पोत्यात बेशुद्ध आहे, त्यामुळे बाळजाबाई फोन उचलत नाही. दुसरा मारेकरी म्हणतो बाळजाबाईने सांगितलं होतं की कृष्णाला त्यांच्या नजरेसमोर मारायचं आहे आणि जोपर्यंत बाळजाबाई फोन उचलत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही. त्यामुळे हे गुंड पुन्हा पुन्हा बाळजाबाईला फोन लावतात, पण बाळजाबाईचा फोन काही लागत नाही. त्यामुळे गुंड विचार करतात जोपर्यंत बाळजाबाईचा फोन लागणार नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही, आपण शांत बसायचं. आणि इकडे गुंड हे समरला कॉल करतात, समर सरकार आम्ही बाळजाबाईला घराच्या बाहेर आणलंय, आता टेम्पोमध्ये घालून घेऊन जातोय. समर म्हणतो ठीक आहे, मग सगळं ठरल्याप्रमाणे करा. समर भलतास खुश होतो की आज बाळजाबाईचा खेळ खल्लास होणार. आणि इकडे बाळजाबाईचे गुंड बाळजाबाईला पुन्हा पुन्हा कॉल करत असतात आणि बाळजाबाईचा फोन तिच्याजवळच असतो. या पोत्यामध्ये बाळजाबाईचा फोन वाजत असतो आणि बाळजाबाई या टेम्पोमध्ये असते. त्याच वेळेस कृष्णा आणि बाळजाबाई या दोघांच्या ज्या गाड्या असतात त्या एकमेकींना क्रॉस होतात आणि कृष्णाला बाळजाबाईच्या मोबाईलची रिंग ऐकू येते. कृष्णा गाडी थांबवते आणि विचार करते बाळजाबाईचा मोबाईल कुठे वाजतोय. कृष्णा मागे वळून पाहते तर या टेम्पोमध्ये चक्क कृष्णाला बाळजाबाईचा हात या पोत्याच्या बाहेर आलेला दिसतो. बाळजाबाईच्या हातातील बांगड्या, सोन्याच्या बांगड्या, हिरव्या बांगड्या हे सगळं पाहून कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णाला समजतं की ही तर बाळजाबाई आहे आणि कृष्णा जोरजोरात ओरडते बाळजाबाई बाळजाबाई, पण बाळजाबाई तर बेशुद्ध असते. कृष्णा तिची फटफटी सुरू करण्याचा प्रयत्न करते, पण कृष्णाची फटफटी काही सुरू होत नाही आणि कृष्णा या टेम्पो मागे धावू लागते. बाळजाबाई बाळजाबाई जोरजोरात आवाज देते, पण हे मारेकरी टेम्पो पळून नेतात. कृष्णा जीवाच्या आकांताने जेवढं पळू शकते तेवढं पळते, पण हा टेम्पो पुढे निघून जातो. पण कृष्णा काही हार मानत नाही, टेम्पोचा पाठलाग करतच असते. आणि मग हा टेम्पो हे मारेकरी एका माळरानावर पोहोचतात, गाडीतून खाली उतरतात आणि बाळजाबाईला गाडीच्या खाली उतरवतात. बाळजाबाई अजूनही बेशुद्ध असते. मग हे मारेकरी बाळजाबाईच्या चेहऱ्यावरचं हे पोतं बाजूला करतात आणि एखाद्या राक्षसासारखे हसू लागतात. हा मारेकऱ्यांचा म्होरक्या सांगतो समर सरकारांनी सांगितलंय तसंच करायचं, आता या बाळजाबाईच्या डोक्यात दगड घालायचा आणि तिला ठेचायचं. मग हा जो दुसरा गुंड असतो तो एक भला मोठा दगड घेऊन येतो आणि बाळजाबाईकडे राक्षसासारखा पाहून हसू लागतो की आता मी बाळजाबाईला ठेचणार. सगळे गुंड खूप खुश होतात आणि मग हा गुंड भला मोठा दगड बाळजाबाईच्या डोक्यात घालणार, बाळजाबाईचा कपाळ मोक्ष करणार. इतक्यात या गुंडाच्या डोक्यातच एक दगड येऊन जोरात लागतो. त्यामुळे या गुंडाच्या हातात असलेला मोठा दगड बाजूला जाऊन पडतो, त्याला खूप लागतं. सगळे गुंड मागे वळून पाहतात तर चक्क कृष्णा उभी असते. कृष्णाला पाहून सगळ्या गुंडांना जबर धक्काच बसतो आणि गुंडांचा म्होरक्या म्हणतो कृष्णा कृष्णा येते कशी, ए पकडा रे तिला. आणि हे गुंड कृष्णाच्या अंगावर धावून जातात, पण कृष्णाने हातात आधीच गोफण आणलेली असते, यात भला मोठा दगड असतो आणि कृष्णा एकानंतर एक या गुंडांच्या डोक्यात दगड घालते. त्यामुळे गुंड हे खाली पडतात. कृष्णाला असं वाटतं गुंड खाली पडले आणि कृष्णा ही बाळजाबाई जवळ येते. बाळजाबाई तोपर्यंत शुद्धीत आलेली असते. कृष्णा म्हणते बाळजाबाई तुम्ही बऱ्यात तर आहात ना. कृष्णा ही बाळजाबाईला कसं बसं उठून बसवते. तर बाळजाबाईला समजलेलं असतं या गुंडांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णाने मला वाचवलं. बाळजाबाई विचारते कृष्णे तू माझा जीव वाचवलास, अगं मी आज तुला मारण्याचा प्लॅन बनवला होता आणि तू मला वाचवलंस का. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई जरी मी तुमची नावडती सून असले ना तरीसुद्धा तुम्ही मला माझ्या आईसारख्याच आहात. आणि हे ऐकून बाळजाबाईचं मनपरिवर्तन होतं. फ्रेंड्स, जवळपास मागील 1 वर्षापासून आपण ही मालिका पाहतोय. बाळजाबाई ही किती कजा कटकारस्थानी वाईट बाई आहे
हे आपण पाहिलंय, कृष्णाविरुद्ध तिने काय काय केलंय हे आपण पाहिलंय. पण हाच तो क्षण, हीच ती वेळ जेव्हा बाळजाबाई बदललीये, वाईट बाळजाबाईची चांगली बाळजाबाई झालीये. बाळजाबाई ही कृष्णाबरोबर आता चांगलं वागणार आहे, हा क्षण लक्षात ठेवा. आणि बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, चला बाळजाबाई घरी जाऊया. कृष्णा बाळजाबाईला कसंबसं उठवते, पण कृष्णाला विसर पडलेला असतो की हे गुंड अजून येथेच आहेत. आणि यातील एक गुंड कृष्णाच्या अंगावर धावून येतो आणि बाळजाबाईच्या डोक्यावर तो काठी घालणार इतक्यात कृष्णा समोर येते आणि ही काठी बाळजाबाई नाही तर कृष्णाच्याच डोक्यात पडते आणि कृष्णा ही जागेवरच बेशुद्ध होते. बाळजाबाईला जबर धक्का बसतो. कृष्णे कृष्णे उठ कृष्णे असं म्हणून बाळजाबाई रडू लागते. कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. फ्रेंड्स, आज पहिल्यांदाच बाळजाबाईच्या आवाजात, बाळजाबाईच्या डोळ्यात तुम्हाला एक आईचं प्रेम दिसेल, आईची तळमळ दिसेल. बाळजाबाई ही कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण कृष्णा काही उठत नाही. आणि हे गुंड म्हणतात, बरं झालं, एकीलाच मारायचं होतं, दोन्ही गावल्या, आता दोन्हींचा खेळ संपू म्हणजे डबल पैसे मिळतील. आणि हे गुंड लगेच बाळजाबाईला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतात. ज्या गुंडाने कृष्णाच्या डोक्यात काठी घातली होती तोच बाळजाबाईच्या डोक्यात काठी घालण्याचा प्रयत्न करतो. बाळजाबाई रडू लागते, ए मारू नका, मारू नका आम्हाला. आणि हा गुंड बाळजाबाईच्या डोक्यात काठी घालणार. बाळजाबाई जोरात ओरडते. त्याच वेळेस एंट्री होते आपल्या हिरोची, दुष्यंतची. दुष्यंत एखाद्या सुपर हिरोसारखी एंट्री घेतो आणि ही काठी पकडतो. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत पाहिनी कृष्णाला मारलंय, सोडू नको यांना. आणि मग दुष्यंत एखाद्या हिरोसारखा या गुंडांची बेदम धुलाई करतो. एक गुंड तिकडे जाऊन पडतो, एक गुंड इकडे जाऊन पडतो. दुष्यंत एकानंतर एक त्यांना ठोसे देतो, कुत्र्यासारखं मारतो. दुष्यंतची फायटिंग म्हणजे एक नंबर, खरंच लय भारी. दुष्यंत एखाद्या सिनेमातल्या हिरोसारखं या गुंडांची धुलाई करतो. गुंड तेथून पळून जातात. आणि मग दुष्यंत कृष्णाजवळ येतो. दुष्यंतला दिसतं की कृष्णाला खूप लागलंय. बाळजाबाई सांगते, दुष्यंत कृष्णाने माझा जीव वाचवला, माझ्यावर झालेला वार स्वतःवर झेलला, पहा ना तिला काय झालंय, बेशुद्ध झाली ती. दुष्यंत चिडून म्हणतो, बाळजाबाई व्हा मागे, तुम्ही व्हा मागे, तुम्ही कृष्णाजवळ यायचं नाही, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. दुष्यंतला दिसतं की कृष्णाच्या डोक्यातून रक्त वाहतंय. दुष्यंत रुमाल बाहेर काढतो, कृष्णाच्या डोक्याला रुमाल बांधतो आणि बाळजाबाईवर चिडून म्हणतो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, व्हा बाजूला. पण बाळजाबाईला मात्र कृष्णाची खूप काळजी वाटत असते. ती कृष्णाजवळ बसते, रडू लागते. दुष्यंत आजूबाजूला पाहतो, तेवढ्यात त्याला एक रिक्षा दिसते. दुष्यंत रिक्षा आणायला जातो. तर बाळजाबाई कृष्णाला म्हणते, ए कृष्णे डोळे उघड ना, तुला काही नाही होणार, तू आज माझा जीव वाचवलाय, उघड ना डोळे कृष्णे. बाळजाबाई रडत असते. तेवढ्यात दुष्यंत रिक्षा घेऊन येतो. कसं बसं कृष्णाला उचलतो आणि तिला या रिक्षामध्ये बसवतो. पण बाळजाबाईला तो काही रिक्षात घेत नाही आणि कृष्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून जातो. बाळजाबाई जोरजोरात रडू लागते, दुष्यंत थांबणारे कृष्णा. बाळजाबाई ढसाढसा रडत असते. आणि मग बाळजाबाई आपल्या घराकडे यायला निघते. फ्रेंड्स, हा सीनसुद्धा खूप भारी आहे. बाळजाबाई ही पहिल्यांदाच तुम्हाला काहीतरी सकारात्मक, पॉझिटिव्ह दिसेल आणि या नवीन बाळजाबाईच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल, यात शंका नाही. बाळजाबाई आपल्या घराच्या दिशेने येत असते आणि मग तिला कृष्णा भेटल्यापासून आजपर्यंत काय काय घडलंय हे सगळं आठवतं. तिला आठवतं की कृष्णाने तिच्या पाया पडल्या होत्या. जेव्हा कृष्णाला बाळजाबाईचं सत्य माहीत नव्हतं तेव्हा कृष्णा ही बाळजाबाईला देवी मानायची. कृष्णा म्हणाली होती, बाळजाबाई ज्या घराने माझ्या बाचा जीव घेतला त्या घरात बाळजाबाईसारखी देवी आहे आणि त्या देवीला मी पूजते. मला तुमच्यासारखं बनायचंय. तुमच्या नखाची सुद्धा मला सर नाही येणार, पण तुम्ही माझ्या आदर्श आहात, हे बाळजाबाईला आठवतं. बाळजाबाईला आठवतं की बाळजाबाईने आजपर्यंत कृष्णाला किती त्रास दिलाय. बाळजाबाईने कृष्णाला आपल्या घरात नोकरी दिली होती, हे तिला आठवतं. त्यानंतर आपण कृष्णावर गावदेवीचे दागिने चोरल्याचा आरोप लावला होता, हे बाळजाबाईला आठवतं. त्यानंतर आपण दुष्यंतला जो साप चावला होता तो आरोप कृष्णावर लावला होता, हे बाळजाबाईला आठवतं. आपण दुष्यंतचा पासपोर्ट जाळला हा आरोप कृष्णावर लावला आणि मग कृष्णाच्या थोबाडीत मारली होती, हे बाळजाबाईला आठवतं. बाळजाबाईला आठवतं की मी कृष्णाला मारण्यासाठी सुपारी दिली होती, तिला जमिनीत पुरायला सांगितलं होतं, हे बाळजाबाईला आठवतं. आणि हे सगळं आठवून
बाळाबाई रडू लागते, ढसा ढसा रडू लागते. बाळाबाई म्हणते, कृष्णे, मी तुझ्या बाचा जीव घेतला, मी तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तुला पाण्यात पाहिलं, अडाणी म्हणून हिणवलं, तू आमच्या दुष्यंतच्या लायकीची नाही म्हणून हिणवलं, आणि आज तू माझा जीव वाचवला. कुणी एवढं चांगलं कसं असू शकतं कृष्णे? आणि त्याच वेळेस एक गावकरी येते. फ्रेंड्स, तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी जेव्हा बाळाबाईला कृष्णाने घराबाहेर काढलं होतं, बाळाबाई गाव झाडत होती, तेव्हा बाळाबाईला तहान लागली होती आणि याच बाईने बाळाबाईला पाणी प्यायला दिलं नव्हतं. पण आज हीच बाई स्वतःहून बाळाबाईला विचारते, काय बाळाबाई, खूप थकलेल्या दिसताय, तहान लागली आहे का, पाणी प्यायचं आहे का? हे ऐकून बाळाबाईला जबर धक्काच बसतो. बाळाबाई या बाईकडे आश्चर्याने पाहत असते आणि ही बाई म्हणते, अहो आजकाल ऊन खूप जास्त आहे ना, त्यामुळे पोटात पाणी असायला हवं, म्हणजे उन्हाचा त्रास कमी होतो, पाणी प्या. असं म्हणून ती बाळाबाईला पाणी देऊ लागते. तर बाळाबाईला आठवतं, याच बाईने काही दिवसांपूर्वी मला पाणी नव्हतं दिलं प्यायला आणि म्हणाली होती, तू आयुष्यभर आमचा छळ केला, त्यामुळे तुला मी पाणीसुद्धा प्यायला देणार नाही. आणि बाळाबाई रडत रडत म्हणते, वय ग, खूप तहान लागली आहे, दे ना मला पाणी. आणि ही बाई बाळाबाईला पाणी प्यायला देते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. म्हणजे आजपर्यंतचा हळद रुसली मालिकेचा सगळ्यात भारी एपिसोड आहे, यात शंका नाही. आणि ही गावकरी बाई बाळाबाईला पाणी प्यायला देते. बाळाबाई ही ओंजळीने पाणी पिते, बाळाबाईची तहान भागते आणि मग ही बाई बाळाबाईला आयुष्यातलं सगळ्यात मोठं ज्ञान देते. गावातील अडाणीबाई, पण तिने संपूर्ण आयुष्य जगलंय, कष्टातून जगलंय आणि तिच्यापेक्षा चांगलं आयुष्य कोणालाच समजलेलं नाही आहे. ती बाळाबाईला समजावून सांगते, कसं आहे ना बाळाबाई, या जगात प्रत्येकजण चुका करतो. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही आहे जो जन्माला आला आणि त्याने चूक केली नाही. प्रत्येकाच्या हातूनच छोटी मोठी अशा चुका होत असतात. परंतु नशीब, तो परमेश्वर प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची संधी देतो आणि खरा माणूस तोच जो आपली चूक सुधारतो आणि पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर चालायला लागतो. तुम्हालासुद्धा आज तीच संधी मिळाली आहे आणि तुम्हीसुद्धा झालं गेलं जुनं सगळं विसरून जा आणि चांगल्या मार्गावर चाला. तुम्हालासुद्धा सुख, आनंद, तुमचं कुटुंब नक्कीच परत मिळेल. हे ऐकून बाळाबाईचे डोळे खाटकन उघडतात. ही बाई बाळाबाईकडे पाहून चांगली स्माईल करते आणि तेथून निघून जाते. तिने बाळाबाईला सगळ्यात मोठं ज्ञान दिलेलं असतं. बाळाबाईच्या डोळ्यात पाणी येतं. आधीच कृष्णाचा चांगुलपणा पाहून बाळाबाई सुधारलेली असते आणि आता या बाळाबाईने तिला जे काही ज्ञान दिलंय त्यामुळे बाळाबाई ही पूर्णपणे सुधारेल, यात शंका नाही. आणि इकडे बाळाबाईच्या घरी सगळे बेशुद्ध असतात. तेवढ्यात समर नाटक करत करत घरी येतो आणि सगळ्यांना बेशुद्ध झाले पाहून विचारतो, हे काय झालं तुम्हाला, तुम्ही असे खाली का झोपलाय, खाली का बसलाय, उठा उठा. समोरचा आरडाओरडा ऐकून दलपत, मीनाक्षी हे सगळे बेशुद्ध अवस्थेतून जागे होतात आणि समर अनुसयाकडे पाहतो आणि विचारतो, आय काय झालं तुला, उठ ना ग, अशी का बसली आहेस? दलपत, मैनावती, अनुसया सगळे उठून उभे राहतात आणि मग समर विचारतो, अरे बाळाबाई कुठे, बाळाबाई कुठे गेली? आणि मग सगळेजण बाळाबाईला आजूबाजूला पाहतात. दलपत विचारतो, बाळाबाई कुठे गेली आहे? समर चिडून म्हणतो, अहो ते तर विचारायलो आणि तुम्हाला तेच सांगायचं नाही का मला? समर हा खूप चिडतो. दलपत म्हणतो, दुष्यंत सरकारांना हे फोन करून सांगायलाच पाहिजे. दलपत दुष्यंतला कॉल करतो, पण त्याच वेळेस बाळाबाई घरी पोहोचते आणि अनुसयावर चिडून म्हणते, ए तुम्हीच मला मारण्याचा प्रयत्न केला होता ना, हे तुमचंच कटकारस्थान होतं ना. बाळाबाईला जिवंत पाहून समर आणि अनुसयाला जबर धक्काच बसतो. बाळाबाई खूप चिडलेली असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट एपिसोड म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि आजपासून बाळाबाई सुधारली आहे. कमीत कमी कृष्णाच्या एका सासूचा सासुरवास तरी कमी झाला आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल आणि समर हा चक्क हॉस्पिटलमधील नर्सला पैसे देऊन कृष्णाला मारण्याची सुपारी देणार. या नर्स तयार होतील आणि चक्क कृष्णाचा ऑक्सिजन मास्क काढून कृष्णाच्या तोंडावर उशी ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न करतील. समर तर खूप खुश होईल, पण दुष्यंतला ही चाहूल लागणार की कृष्णाचा जीव धोक्यात आहे आणि कृष्णा
हिला वाचवण्यासाठी दुष्यंत ICUमध्ये धावत पळत जाईल. मग आता दुष्यंत कृष्णाला वाचवू शकेल का, की कृष्णाचा जीव जाणार? समरचा एक प्लॅन फ्लॉप झालाय, पण दुसरा प्लॅन त्याचा हिट होणार का, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. पण आता ही मालिका खूपच एक्साइटिंग झाली आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.